मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने अवघे हाळगाव त्रस्त झाले आहे। या कुत्र्यांनी रविवार दिनांक 16 जून रोजी एका खासगी मालकीच्या वासराचा जीव घेतला। मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असताना हाळ ग्रामपंचायत प्रशासन गाढ झोपेत आहे। सकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास हाळखुद्द गावातील मृत्युंजय कर्जीकर यांच्या वासरावर 10 ते 15 मोकाट भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। याबाबत शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना कर्जीकर म्हणाले की आम्ही एक गाय पाळली होती। त्या गायीचे हे वासरू। गायीचे अपघाती निधन झाल्यानंतर कर्जीकर कुटुंबियांनी पोटच्या मुलासारखा या वासराचा सांभाळ केला। त्याच्या बाटलीने दूध पाजून मोठे केले। हे वासरू कर्जीकर कुटुंबियांचा जीव की प्राण होते। काही दिवसांपूर्वी या वासराला चरताना कुत्र्यांनी हल्ला केला होता। त्यावेळी कर्जीकर कुटुंबियांनी औषध उपचार करून या वासराला वाचवले। आज रविवारी पहाटे कर्जीकर मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी गेले असताना पुन्हा या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने घरासमोर बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याचा जीव घेतला। मी ग्रामपंचायतीकडे अनेकदा या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी तक्रार केली होती, पण माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले। या दुर्लक्षपणामुळे माझ्या मुलासारख्या वासराचा जीव गेला असे शेवटी दुःखी स्वरात कर्जीकर व्यक्त झाले। दरम्यान खोपोली शहराजवळ असलेल्या हाळ परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे। हे कुत्रे लहान मुलांचाही पाठलाग करतात, तर सकाळी पायी चालणाऱ्यांच्या अंगावर येतात। या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असून नादान श्वान पेमेंटबाबत हाळ परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। हॅलो, मी मृत्युंजय कर्जीकर, राहणार हाळखुर्द। साहेब, मी साधारण एक गाय पाळली आहे। तिचा एक वासरू होता। गाय चढायला नेताना त्या गायचा ॲक्सिडेंट झाला। त्या गायच्या वासराला मी दूध पाजून मी जवळजवळ आज 6 महिन्यापासून त्याला सांभाळतो। साहेब, मागे एक 8-10 दिवस मागे असेच एक 7-8 कुत्रे आले, त्याच्यावर हल्ला केलं। नशीब योगायोगाने मी घरामध्ये होतो, तेव्हा पण मी त्याला वाचवलं आणि खलामनाथ भाईला मी सांगितलं की अहमद भाई मला असं झालंय म्हणून त्यांनी पेपरामध्ये पण दिलं। मी पंचायतच्या सदस्यांना पण कळवलं, पण साहेब यांनी काही दुर्लक्ष केलं। आज बघा चांगले दिवस आहे। आज साहेब मी नमाज अशी बघतो तर माझ्या वासरावर जवळजवळ 10 ते 12 कुत्रे येऊन तुटून पडलेत आणि त्याला जागेत त्याला संपवून टाकलं। साहेब, ह्याच्यानंतर मी काय करणार? आज आमचे नातवंड पोटोंड आमचं घर बाहेर आहे। जर नातवंड पोटोंड बाहेर फिरतात, जर आमच्या एखाद्या नातवंड पोटांनाला कधी त्या कुत्र्याने फोरलं किंवा काय केलं, मग याला जबाबदार कोण? पंचायत राहील या सरकार राहील? समजले का? मग पंचायतवाले हे काही लक्ष टाकत नाही। मी एका सदस्याला फोन लावलं, मी सांगितलं बाबा मी आता कंप्लेंट भरतो, तर मला म्हणतो काका तुम्ही कंप्लेंट भरून काय करणार तुम्ही? समजले काय? तर त्यासाठी मी खलील अहमद भाईंना पण सांगितलं की अहमद भाई असं घटना घडलंय। तर साहेब मी आता सदरून मी पंचायत ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली आहे। त्याच्यावर माझी कोणी काही हे घेत नाही आणि परंतु जेवढ्यात लवकर होईल तेवढे कुत्रे सरकारने येऊन ते जप्त करावा एवढी माझी नम्र विनंती आहे। सरपंच उपसरपंचला कळवलं का आपण? उपसरपंचालाही कळवलं, सरपंच साहेबांनाही फोन लावलंय जवळजवळ 7-7:30 वाजता। त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही। म्हणजे हे कार्यकर्ता आमचे काय मेल्यानंतर सर्व आमचे फोन रिसिव्ह करणार का? सांगा ना। म्हणजे कशासाठी आम्ही निवडून दिलेत की आमच्या वार्डमधले कोणी काय बघायला तयार नाही? का एवढे कुत्रे झालेत की रोज कोणाचा एक कुत्रा कोंबडा खातो, कोणाची कोंबडी खातो, कोणाचा वासरू पडतो। उद्या जर ईदीचा टाइम आहे, जर आमची पोरबाला नमाजाला जाताना एखाद्या पोराला चावलं तर मग आम्ही त्याला काय करणार? एवढी माझी नम्र विनंती आहे साहेब की जेणेकरून जेवढ्यात लवकर होईल तेवढ्या कुत्र्यांना जरा धरून नेलं तर बरं होईल। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।